करत असतात। पोलीस यंत्रणा इतकी वेठीस झाली आहे की राज्यकर्त्यांच्या हुकुमानी आज ज्या मावळातून कुठून तरी पोलिसांची भरती होते, छत्रपतींच्या पायाने पुनीत झालेल्या या महाराष्ट्र मातीतून हेच पोलीस निर्माण होतात। शिवाजी महाराजांची कुठेतरी लहानपणी शपथ घेतली असते देशद्रोह्यांना मारीन म्हणून, आणि त्या पोलिसांवर आज किती लाचारीची वेळ आली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्रक पोस्टर त्यांना उतरवायला लावली जातात। अफजल खान वधाचा असल्या पोलीस तिथे पोहोचतात। मगाशी सांगितलं दाऊद इब्राहिम कासकरचा भाऊ या मुंबईत अगदी सुखाने राहतो आणि टीव्ही चॅनलवाले टीव्ही कॅमेरेवाले अगदी आपला बाप असल्यासारखे त्याच्या मागे कॅमेरे घेऊन धावतात की अगदी आपल्या बापाचं संरक्षण झालं पाहिजे, बाप टिकला पाहिजे। तो बाप मेला तर आमच्या टीव्ही चॅनलला काळा पैसा पुरवणार कोण, कुठून पुरवणार? माय नेहमीच खान नावाची एक घाण या देशात नाचू लागली आणि त्या घाणीने इतका उच्चांक गाठला की सगळे अगदी गृहमंत्री आर पाटील आणि चप्पल किंग रमेश बागवे गृहराज्यमंत्री जोडे उचलण्याची स्पर्धा लावली तर पहिले येतील ते रमेश बागवे। आपल्या पोलिसांचा ताफा पोलिसांच्या पुरुषार्थाला नासवत त्या पोलिसांचा दुरुपयोग करीत त्या पोलिसांना घेऊन सिनेमागृहात गेले आणि निष्पाप निरागस देशभक्त हिंदुत्ववाद्यांना पोलिसांनी असं काही चोपलं की अगदी आपल्या घरातल्या आई बहिणीवर बलात्कार केल्यानंतर सूड भावनेने एखादा पेटतो ना तशा काठ्या काही लोक चालवत होती। त्यांच्या काठ्या अगदी भवानी तलवारी झाल्या होत्या। शिवाजी महाराजांच्या नव्हे अफजल खानाच्या वंशासारखे ते चालवत होते। शिवसैनिक अनेक लुळे लंगडे केले। पोलिसांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की तुमचं हे काम नव्हे, तुम्ही त्याला राज्यकर्त्यांच्या आदेशामुळे हवं तर त्याची बंदी घाला, शिष्टाचारासाठी त्यांची अटक करा, पण त्यांचे हातपाय तुटतील अशा क्रूरतेने मारू नका। तुमचाच पिंड असलेले, तुमचाच वंश असलेले, तुमचेच हिंदू बांधव। शाहरुख खान काय बोलला होता हो? शाहरुख खान नुसतं एवढं नव्हतं बोलला की पाकिस्तानचे खेळाडू घेतले तर काय बिघडलं। शाहरुख खान म्हणाला होता की पाकिस्तान सारखं मित्र राष्ट्र आपल्याला लाभलंय हे आपलं भाग्य आहे। शाहरुख खानला सांगितलं पाहिजे भडव्या तुझं भाग्य असेल, आमचं दुर्भाग्य आहे। शाहरुख खानचं भाग्य असेल कारण इस्लामनुसार, मुस्लिम धर्मानुसार दारुले इस्लाम करण्यासाठी, दारुले इस्लाम म्हणजे काय? इस्लामची राजसत्ता, इस्लामची राष्ट्र, इस्लामिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी जे युद्ध केलं जातं त्या युद्धाला जिहाद म्हटलं जातं। कुराणमध्ये असे स्पष्ट आदेश आहेत की जो गैर मुस्लिम आहे, जो मुसलमान नाही, जो अल्लाहचे आदेश मानत नाही, जो कुराण नावाच्या एकमेव धर्मग्रंथाचं आचरण करत नाही, तो काफिर, आणि त्या काफिराला या सृष्टीमध्ये जगण्याचा अधिकार नाही। त्याला मारा, कापा, आणि फक्त त्यांची जोपर्यंत शक्तिबळ, त्यांचं प्राबल्य वाढत नाही तोपर्यंत गपचूप जिहाद करा, आणि ज्या दिवशी तुमची संख्या तुलनात्मक दृष्ट्या हिंदूंना कापता येईल, मारता येईल अशी झाली की उघड जिहाद करा। आज जो जिहाद चालू आहे तो जिहाद सुप्त पद्धतीचा आहे। काही राजकीय नेते सत्तेच्या माध्यमातून संसदेपर्यंत पोहोचतात, विधानसभेपर्यंत पोहोचतात। आज अबू हसीम आझमी सारखा बॉम्बस्फोटातला देशद्रोही लांड्या विधानसभेत गेलाय। त्या विधानसभेत जाणार आहेत, लोकशाहीची मंदिरं आहेत। विधानसभा, लोकसभा ही लोकशाहीची देवार आहे, देवघर आहेत, मंदिर आहेत। त्या मंदिराच्या जवळ हे देशद्रोही जात आहेत। अफजल गुरु सारखा संसदेवर हल्ला करतो, तिथे अनेक सुरक्षाकर्मी मारले जातात, पण एकही राज्यकर्ता मारल्या न गेल्यामुळे राज्यकर्त्यांना त्या सैनिकांच्या रक्ताचं मोल कळलेलं नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण तुकाराम महाराजांचे काही पाईक असाल, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, भयंकर क्रांतिकारी अभंग आहे, तो अभंग मी तुम्हाला ऐकवतो। तो अभंग असा आहे, या देवारा आजच्या लोकशाहीच्या यंत्रणेमध्ये देवारा कुठचा? संसद, विधानसभा हे आपले देवारे आहेत। तो अभंग असा आहे, विंचू देवाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमासी ते अधम। एखादा विंचू जर तुमच्या देवाऱ्याजवळ आलाय तर तो तुमची देवपूजा, तुमच्या देवपूजेत सामील होण्यासाठी आला नाहीये, तुमची देवपूजा उद्ध्वस्त करण्यासाठी आलाय। विधानसभेत जाणारा अबू हसीम आझमी, संसदेवर चालून जाणारा अफजल गुरु, मुंबईवर चालून येणारा अजमल कसाब हे तुमच्या देशाचं पावित्र्य राखण्यासाठी नव्हे, तुमच्या देशाचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी आले आहेत। तर ते पूजा बाजूला ठेवा आणि ही आलेली हिरवी ढेकणं पहिली ठेचा। विंचू देवाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमासी ते अधम। या देशद्रोही ढेकणांना ठेचण्यासाठी हिंदू राष्ट्र भक्तीचा वणवा, स्वातंत्र्यवीर सावरकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वणवा पेटवला पाहिजे। बाबासाहेब आंबेडकर इतका युगद्रष्टा पुरुष की आमच्यापर्यंत त्या विद्वानाची मतं पोचूच दिली नाही, त्यांचे ग्रंथ तेवढ्यापुरतीच राहिले, आम्ही कधी ते वाचलेच नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजीमध्ये
थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. त्या ग्रंथाचा मराठी अनुवाद आहे पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी. भारताची फाळणी अर्थात पाकिस्तान असा मराठी अर्थ आहे. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब सांगतात, जर धर्माच्या नावावर देशाची विभाजनी होत असेल, धर्माच्या नावावर देशाची फाळणी होणार असेल, हिंदू मुस्लिम या तत्वावर देशाचं विभाजन होणार असेल, मुसलमानांसाठी पाकिस्तान निर्माण केला जात असेल, तर आजच्या आज या देशातून धार्मिक जनगणनेची अदलाबदल करा. म्हणजे सर्व मुसलमान तिथे पाठवा आणि सर्व हिंदू इथे आणा. अन्यथा तिथे राहिलेले हिंदू गुलाम होतील आणि इथे राहिलेले मुसलमान बंडखोर होतील, या देशामध्ये उपद्रव माजवतील. आज 50 वर्षानंतर त्यांची विधानं खरी ठरतात. 50 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान दिलं. आज सत्य ठरत आहे. 50 वर्षानंतर इस्लाम नावाची घाण आमच्या देशाचं वाटोळं करा निघाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दडपायला निघालेत राज्यकर्ते अल्पसंख्याकांच्या मतांच्या लांबूल चालण्यासाठी. का? याचं कारण एकमेव आहे, हिंदूंची जातीय विभागणी. आम्ही महार आहोत, मोची आहोत, तेली आहोत, माळी आहोत, कोळी आहोत, मराठी आहोत. आता तर एक नकली हृदय सम्राट पण जन्माला आलेत मुंबईत. नकली हृदय सम्राट, मराठी हृदय सम्राट. अरे मराठ्यांच्या हृदयामध्ये फक्त हिंदू हृदय सम्राट असतो. मराठा हिंदुत्वासाठी लढतो. मगाशी म्हणालो ना, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र काढा न चाले. नकली हृदय सम्राटांची भाषणं काय असतात माहितीये का? शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपसूक ज्याच्या तोंडातून जय येतो तो मराठी. हाजी अराफत शेखच्या तोंडातून जय येत असेल काय हो? जो कुसुमाग्रजांच्या कविता ऐकतो आणि त्याची मान डोलते तो मराठी. हाजी अराफत शेखचं काय डुलत असेल हो? मान डुलत असेल का त्या भडव्याची? आज आमच्या हिंदूंमध्ये उत्तर भारतीय, मराठी, कानडी, केरळी अशी विभागणी झाल्यामुळे या भगव्यासाठी संकट निर्माण केलंय. सुपारी घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचं एक सुपारी किंग देशद्रोही आंदोलन उभं राहिलंय. मराठीच्या नावावर, भाषावादाच्या नावावर प्रांतवाद पेटवला जातोय आणि तो प्रांतवाद पेटला तर राष्ट्रवाद नष्ट होईल. तो प्रांतवाद आपण पेटू देणार नाही. अहो, हा भगवा केशरी ध्वज अरुण गवळींनी अखिल भारतीय सेना काढली. अरुण गवळींना साहित्याचा काही गंध असेल की नसेल मला माहित नाही, पण अरुण गवळीने पण हिंदुत्वाचा भगवा ध्वज घेतला. जर अरुण गवळीला कळतं तर ठाकरे घराण्यात जन्माला आलेल्या या फेकराला कळत नाही का हो? ठाकरे आडनाव काढा आणि हाजी अराफत शेखचं नाव आपल्या मागे लावा. भगवा झेंडा सोडून तो लंगोट घेतलाय, चट्टेरी पट्टेरी. त्या लंगोट, हा भगवा ध्वज क्रांतीचा आहे, राष्ट्र निर्मितीचा आहे, स्वातंत्र्याचा आहे, तेजाचा आहे. हा भगवा ध्वज श्री रामचंद्रांचा आहे, श्रीकृष्णाचा आहे, कंस मारणाऱ्यांचा आहे, रावण मारणाऱ्यांचा, अफजल खान गाडणाऱ्यांचा आहे. पण अफजल खान तुम्हाला जर स्वतःचे बाप करून घ्यायचे असतील तर मराठी माणसांनो तुम्ही त्यांच्या मागे जाऊ नका. कारण महाराष्ट्र हा देशभक्त महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजपुतांना पत्र लिहिली आहेत, जाटांना पत्र लिहिली आहेत. राजपुतांना पत्रामध्ये महाराज असं म्हणतात की हे दिल्लीचे तख्त नव्हे, हे पृथ्वीराज चौहानाचे सिंहासन आहे. पृथ्वीराज चौहान म्हणजे शेवटचा आपला सम्राट दिल्लीचा. दिल्ली नाव नाही, त्याचं नाव इंद्रप्रस्थ आहे. त्या इंद्रप्रस्थ म्हणजे पांडवांनी स्थापन केलेली ती राजधानी. त्या इंद्रप्रस्थ, पवित्र इंद्रप्रस्थाला भ्रष्ट करून या देशद्रोहांनी त्याचं नाव दिल्ली केलं आणि त्या दिल्लीमध्ये आता चाकरांच्या फौजा उभ्या राहिल्या. छत्रपती शिवप्रभूंनी भगवा झेंडा घेतला, सर्व राजपुतांना पत्र लिहिली की हा भगवा ध्वज माझा खासगी नसून हा राष्ट्रध्वज आहे. छत्रपती प्रभू श्री रामाचा ध्वज आहे, हा क्रांतीचा ध्वज आहे, हा आपल्या देशाचं निशाण आहे, सूर्याच्या उगवत्या तेजाचा हा रंग आहे. हे तख्त नसून हे सिंहासन आहे आणि हे सिंहासन निर्माण करण्यासाठी, तख्त फोडण्यासाठी आपण सर्व हिंदूंनी एकत्र येऊया. बुंदेलखंडातल्या बुंदेल्यांना, राजस्थानातल्या राजपुतांना, हरियाणातल्या जाटांना, उत्तर प्रदेशातल्या ठाकुरांना महाराजांची पत्र गेली. आणि म्हणूनच कुठे ना कुठे प्रत्येकाच्या मनामध्ये अस्मिता जागी झाल्यामुळे आग्र्यातून महाराज पुन्हा जिवंत येऊ शकले अफजल खानाची दाढी कोरून औरंगजेबाची. विचार करा या गोष्टीचा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू राष्ट्राचं दैवत मानलं जातं, आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांना भाषावादाच्या अपवित्र व्यासपीठावर घेतलं जातं आणि ह्या अपवित्र व्यासपीठावर बसले असतात हाजी अराफत शेख सारखी देशद्रोहांची पिल्लावर. तुम्हाला चालेल काय महाराजांचा भगवा या देशातून नष्ट झाला तर? तुम्हाला हा लंगोट आवडेल काय? हा लंगोट खांद्यावर घेताना तुम्हाला लाज वाटत नाही का?
अहो मला कित्येक मनसेचे कार्यकर्ते भेटतात आणि सांगतात आमची